खेद करू कोणत्या गोष्टीचा, अजिबात कोणत्याच गोष्टीचा खेद करण्याची गरज का बरं खेद करायचा नाही महाराज. कारण पती लक्ष्मीचा जाणे तशी. महाराज म्हणतात लक्ष्मीचा जो पती आहे ना हा चतुर आहे महाराज. चतुर तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सगळा मनी, धन्य तुझी विठोबा, न सांगता तुम्हा करो एकी अंत, विश्वी विशंभर महाराज. गतीर भरता प्रभू साक्षी. इतका चतुर आहे महाराज, इतका विद्वान आहे तो. आणि म्हणून महाराज म्हणतात नको भेद करू कोणत्या गोष्टीचा, आणि पती लक्ष्मीचा जाणे तशी. पण लक्ष्मीच्या पतीच्याही चुका काढणारे लोक या समाजामध्ये आहेत. एका गावामध्ये एक नास्तिक असाच होता, जो हुआ तो अच्छा हुआ और जो होने वाला है वही भी अच्छा होगा. जे झालं आजपर्यंत ते चांगल्या करता झालं महाराज, आणि जे होणार आहे ते ही चांगल्या करता आहे. म्हणून खेद करण्याची गरज. एका गावामध्ये एक नास्तिक होता महाराज. देव धर्मात आसपास या गोष्टी मानत नव्हता. रस्त्यानं चालू लागला. रस्त्यानं चालता चालता पिलेली अवस्था होती. बाजूला एक शेत लागलं. शेतामध्ये बारीक बारीक वेली होत्या, आणि बारीक बारीक वेलीला हे छोटे 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 फळं लागले, आणि काही मोठे मोठे फळं होते. छोटे आणि मोठे ते फळं बघितले त्याने. तो विचार करू लागला असा कसा भगवंत हा करता आहे. या देवाला जर कधी अक्कल असती, या देवाला जर कधी डोकं असतं, इतक्या या बारीक बारीक वेली आणि या बारीक बारीक वेलीला एवढाले फळं या देवाने लावले नसते. पुढे चालायला लागला. पुढे चालता चालता असं वाटलं थोडासा विश्राम करावा एखाद्या झाडाखाली. आता ते झाड होतं नेमकं मावशी कैटाचं. त्या झाडाखाली विश्रांती करता तो बसला. आंब टाकावं त्याची नजर वर गेली. अजूनच देवाला नावं ठेवू लागलं मला. देवाला काही अक्कल आहे की नाही, हा देव कसा काय करता म्हणतो. तर या देवाला जर काही डोकं असतं, अक्कल असतं, काहीतरी करून दाखवणारा असता तर त्या बारीक शेतामध्ये, आपल्या छोट्याशा शेतामध्ये या मोठ्या मोठ्या फळं बारीक बारीक केलेला एवढाले फळं लावले नसते, आणि एवढ्या मोठ्या झाडाला इतकुले फळं लावले. ते कैटाचं झाड होतं भाऊ. त्याचा डोळा लागला तितक्या. देवाने ठरवलं त्याला थोडाफार तडाका. जोपर्यंत तडाका दाखवत नाही भाऊ कधी येऊ काय. चमत्काराशिवाय नमस्कार कोणी आला शीतळ शांतीचा वारा, ते हे सुख झाली आहे शिडिया, पेटला पातकांचा धारा, कडी काळाची धाका. शीतळ शांतीचा वारा सोडला आणि वरचं काही सुटलं. सुटल्याबरोबर येऊन याच्या कालक्यात, जसं काही याच्या कालक्यात बसलं तसं अपरंगी देवाचं ज्ञान प्राप्त झालं. मग म्हणायला लागला देवाने इतकूचं कैट पाडलं तर एवढं मोठं पेड मायाच्या पायाला उठलं. बाप रे बाप, देवमया बाप. काय म्हणायला लागला, बाप रे बाप, देवमया बाप. देव करतो ते चांगल्या करता करतो. यदा कदाचित मया म्हणण्यानुसार देवानं जर कधी उलटी फिल्डिंग केली असती तर, उलटी फिल्डिंग म्हणजे आता कैट पडलं ते इतकं मोठं बेंड उठलं. मया म्हणण्यानुसार ते गंगा फळ इथं लटकवले असते, कैट त्या बारीक केली लटकवले असते, आणि या कैटाच्या जागेवर गंगा फळ माझ्या डोक्यात पडलं असतं तर राम बोलो हे राम झालं. म्हणून महाराज म्हणतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आणि पती लक्ष्मीचा जाणे कशी. सगळं जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकले पैसे नाही. महाराज म्हणतात सर्व प्राणी मात्रांचा तो सांभाळ, आणि तुझा उद्धार करणार नाही. अरे वेड्या माणसा, तुझा उद्धार करण्याकरताच तो अवतीर्ण झाला आहे. महाराज प्रत्येकाचा उद्धार तो करतो. सगळं जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलेला ऐशी नाही. तुझा उद्धार करणार नाही का बरं करू नाही महाराजांनी देवाना आपला उद्धार. आपण कोणाच्या वंशज आहे मावशी? आपला बाप कोण?
देव आहे. मी सांगतोय म्हणून नाही, गीता सांगते ममैवांश जीवलोके जीवा भूता सनातना मनश्यष्टानि इंद्रियाणि प्रकृतीस्थानी कर्षिती. आपण कोणाचे वंशज आहे? त्याचे वंशज आहे कारे नाटलीची कृपाळू देवाशी आणि पोषितो जगाशी. एकला तो महाराज ज्या वेळेला दंत नाही तब काय दिलं त्या भगवंताने? दूध दिलं. आणि ज्या वेळेला दंत आले महाराज त्यावेळेला अन्नाची निर्मिती या भगवंताने करून दिली. म्हणून महाराज म्हणतात सकळ जीवांचा करीतो संभाळ आणि तुझा उद्धार करणार नाही, तुझा उद्धार करेल. प्रत्येकाचा उद्धार करण्याकरता त्याचा अवतार आहे. व त्याच्या करता सतत त्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांनी हात मोकळे सोडा. जेनं चुले मांडले तेनं चुले मोडा. सर्वांनी एकदम जोरात तडाख्यात 5-10 मिनिटात सेवा आटपती धरतो. सर्वांनी नामस्मरण करायचं. जो नामस्मरण करणार नाही त्याला माझ्या सासूची शपथ आहे. आता आणि तुझं मोकळे ऐशी नाही. तृतीय चरणामध्ये महाराज सांगतात सर्व प्राणी मात्रांचा सांभाळ करण्याकरताच तो बसलेला आहे आणि तुमचा आमचा देखील उद्धार करणार आहे. म्हणून त्याच्याकरता राहत असताना कसं राहावं महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या 4थ्या चरणात. जय स्थिती आहे कैसा परिला है, जय स्थिती आहे कैसा. वा 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 शाबास. जय स्थिती आहे कैसा परिला. वा वा वा. जैशी स्थिती आहे तैशा परीराय आणि कौतुक तुपाय संचिताशी. मावशी
आपण संसारामध्ये राहत असताना जसं आहे तसं राहत का नाही राहत. याची टोपी त्याच्या डोक्यात आणि सर्वांच्या डोक्यात माझ्या डोक्यात. नाथ बाबा तर म्हणतात जसं आहे तसं राहा. महाराज म्हणतात जे जे सेल प्रारब्धी ते न चुके कर्म करी होणाऱ्यासारखी मुक्ती कर्मरेषा प्रगटे न कडे पुढील होणार भूत भविष्या विचार कर्म धर्म तुमसार भोगणी लागे सत्ता. ऐसा लिहुनी गेला विधाता मंग काता या करावी ती चिंता. भगवंत जसं जसं लिहून गेलेलं आहे सती माता जसे जसं लिहून गेलेली आहे तसं तसं आपल्या जीवनात होईल. मग कशाला आपण काळजी करायची. म्हणून आज बाबा म्हणतात तैशी स्थिती आहे तैशा परी आहे. एका गावामध्ये ग्रहस्थाश्रमी जोडं होतं. आता प्रत्येक गावामध्ये ग्रहस्थाश्रमी जोडे होते पण ते विचित्र जोडं होतं भाऊ. 5-5 मिनिटं घेतो 5-10 मिनिटं असे वाटत. तैशी स्थिती आहे तैशा परी आहे त्याच्यावर दृष्टांत आहे. त्या ग्रहस्थाश्रमी जोड्यामध्ये अगदी ताळमेल नव्हता आणि संसाराचा नियमच आहे भाऊ असा की संसाराची तालमेल आणि गाठ जोडा हा ब्रह्मदेवाकडूनच असतो. काशीनाथ महाराज एखादा जीवन नगरमधला हुशार मुलगा असू द्या आणि हुशार मुलगी असू द्या दोघांचं लग्न झालं तर किती दिवस संसार चालेल मावशी. हुशार मुलगा हुशार मुलगी किती दिवस चालेल संसार नाही सांगू शकत. म्हणजे 8 दिवस चालू शकेल 15 दिवस 1 महिना 1.25 महिने काही सांगता येत नाही. वेळा मुलगा वेळा मुलगी येस चालेल का. येसही चालणार नाही मला. या जोड्यामध्ये एक तरी कम तरतेचा एक कम तरतेचा असावा. त्यावेळेला संसाराची रूल संसार हा व्यवस्थित चालतो. म्हणजे काही घरात जर कधी ढुंकून बघितलं तुम्ही तर पती देवाच्या हाती व्यवहार असतो आणि काही घरामध्ये जर कधी बघितलं महाराज तर महिला वर्गाकडे व्यवहार. ज्यांच्या घरामध्ये पतीच्या हाती व्यवहार आहे ते फार भाग्यवान आणि ज्याच्या घरामध्ये पत्नीच्या हाती व्यवहार आहे ते त्याच्यापेक्षा फार भाग्यवान. का बरं असो म्हणजे पत्नीच्या हाती व्यवहार देऊ नये का. पुरुष मंडळी मागचे मंडळी ध्यान ठेवा. कीर्तन या ठिकाणी विसरलं तरी चालेल पण हा 5 मिनिटाचा पॉईंट जरी तुम्ही कीर्तनातून नेला तर मला असं वाटेल माझं जीवन नगरमध्ये कीर्तन करण्याचं काहीतरी फलश्रुती झाली. महाराज परमार्थ करत असताना कोणतीही गोष्ट करत असताना संसार करत असताना काही गोष्ट नियमबद्ध करायला पाहिजे असं शब्द. महाराज आपण आपल्या पतीला महिला वर्ग नको ते कामं सांगतात. मला असं म्हणायचं नाही की पतीच्या हाती व्यवहार देऊ नये किंवा पतीच्या हाती व्यवहार घेऊ नये. तुमचा संसार आहे तुम्ही कसंही करा. पती जर कधी गोसाई असला आणि तुम्ही जर कधी गोसाई झाल्या तर संसार उघड्यावरच येणार आहे. म्हणजे साधा भोळा पती असला तर काही कारणास्तव महिला वर्गांना संसाराचा भार स्वतःवर घ्यावा लागतो आणि सांभाळावा लागतो. म्हणजे साधा संपल जर कधी पती असला तर साधा संपल पती असला तर दळण करा कांडण करा झाडलोट करा माझा आचरून पांघरून करा ह्या एकदम खालच्या लेवलच्या गोष्टी झाल्या भाऊ. बरोबर आहे. काही काही महिला वर्ग तर अशा पाहायला मिळतात भाऊ की जेवण झाल्या म्हणता अहो तुमचं झालं असेल तर 1 ग्लासभर पाणी मध्ये बी आणा म्हणतात की नाही. जीवननगरमध्ये कसं आहे महाराज जिवंतपणे जर आपण आपल्या पती देवाला पाणी मागत असेल तर कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे हे तुम्हाला पटण्यासारखं आहे. महाराज पाणी पुरुष पती पत्नीला पाणी केव्हा देतो
व्यवस्थित आणि जिवंत असताना जर ते तुम्ही पतिदेवाला पाणी मारत असाल तर त्या दिवशी मरणपद स्वीकारलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. विठ्ठल एक अभंग आहे, जाता जाता सांगून जाईल. अभंगाची सुरुवात आहे, मावशी ऐका. सुखे ओळंबदावी गोवा, ऐका सुरुवात. माझे दुःखनी पहा, आवडीचा मारिला विडा, होय होय कैसा म्हणी विडा, अखंड मद कोटाची वेता. माझ्यात या अभंगामध्ये एका महिलेचं आणि एका पुरुषाचं. पुरुष साधा संपला आहे, महिला हुशार आहे, एकमेकाला काम सांगता आहे आणि त्याचा दोघांचा तालमेल जमत नाहीये. पत्नी सांगते अहो तेल आणा, साखर आणा, पावडर आणा, हमका आणा, ढमका आणा, आणि पती आणतोच आहे आणि तिच्या पुढे नंदीबाईला सारखा राबतोच आहे. पण या भंगाचा शेवट काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तुका म्हणे गीता गाढव केला आणि मेढ्यावरी नरका नेला, म्हणजे नरकाची प्राप्ती होते त्याला जिवंत असतानाही. महाराज तुका म्हणे गीता गाढव केला आणि मेढ्यावरी नरका नेला, त्याला जिवंतपणी त्याला नरकाची प्राप्ती होते. ही गोष्ट निश्चित आहे. म्हणून महाराज म्हणतात संसारामध्ये राहत असताना जास्त पुचापत्या करू नये. जैशी स्थिती आहे तैशा परीरा आहे आणि कौतुक तुपारी संचिताचे. जे कौतुकात असलं, संचितात असलं, जसं 100% आपल्या जीवनामध्ये होईल. म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा झाली तर या सर्व गोष्टीचा नायनाट होतो. महाराज हरीची कृपा झाली कोणावरती, अनेक गोष्टी सांगण्यासारखं आहे पण टाईम समाप्त झालेला. सुदामा ब्राह्मण दुःख्य दरिद्र पिढीला, मुष्टीभर पुढे घेऊन त्याची भेटी लागी गेला. शुद्ध भावने कोणिया गाव सुनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म त्याचे चरणी लक्ष लागू. भगवंताने शुद्ध भाव माला महाराज आणि सोन्याची नगरी बहाल केली. म्हणून महाराज म्हणता एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. देवाची कृपा झाली तर या सर्व गोष्टीचा नायनाट होतो. म्हणून नाथबाबा म्हणता हरी मुखे गाता हरपली चिंता. मग गावा म्हणा महाराज हरी. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला, भांडता हरी बोला कांडता. महाराज भांडताना कांडताना उठताना समोरची महिला वर्ग जर कधी भांडण करत असली, दोघी महिला वर्ग, ते इकडून म्हणायचं हरी 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 हरी. ते म्हणे महाराज मी शिवीगाळ देते ती काय वेड्यावानी करते, हरी हरी हरी. महाराज येडा होऊन सण पेढा खाता येतो. म्हणून महाराज म्हणता एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी मुखे गाता हरपली चिंता. ज्ञान हिमाकृता जन्म घेणे. ज्ञानेश्वर ज्यांच्या पुण्यस्मरणाने या पत्रात झालेले आहे आणि आमच्या भाऊच्या वाढदिवसानिमित्त आहे. या ठिकाणी जेवढी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती महाराज त्या मंडळी करता स्वतःहून एकदा जोऱ्यात टाळी वाजली. म्हणजे जागा कोणी सोडलं नाही. फार अभिनंदन. उद्या संध्याकाळी 7 वाजता कथा होईल, सकाळचंही सत्र होईल. महाराज झालेली सेवा या ठिकाणी सकाळी काकड आरती. विठ्ठल जय जय सकाळी